राजाधिराज सगुणात काळ सिद्धेश्वर महाराज की जय। राजाधिराज सगुणात श्री नामदेवनाथ महाराज की जय। ओम नमो आदेश, सत नमो आदेश, गुरुजी को आदेश, नवनाथ 84 सिद्धों को आदेश। ओम गुरुजी। परमपूज्य गुरुजन, उपस्थित सर्व नाथभक्त, मातृशक्ती, बंधू भगिनी आणि माझ्या सर्व गुरुबंधूंनो, प्रथम आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा दिवस हा केवळ एक सण नाही, आजचा दिवस हा आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। आपण जन्माला आलो तेव्हा आपल्याला बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, काहीच समजत नव्हतं। आईनं आपल्याला जगण्याची सुरुवात शिकवली, वडिलांनी संसारात उभं राहायला शिकवलं, शिक्षकांनी शिक्षण दिलं, पण आत्म्याला परमात्म्यापर्यंत नेणारा जो मार्ग दाखवतो तो म्हणजे सद्गुरू। म्हणूनच भारतीय संस्कृतीत गुरुला देवापेक्षा पण श्रेष्ठ महत्त्व दिलेलं आहे। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। याचा अर्थ असा होतो की गुरु हेच ब्रह्मा आहेत, गुरु हेच विष्णू आहेत, गुरु हेच महेश आहेत आणि गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म आहेत। गुरुपौर्णिमा म्हणजे काय आणि ती का साजरी केली जाते? आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। या दिवशी आपण आपल्या गुरूंचे पूजन करतो, त्यांचे स्मरण करतो आणि त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो। हा दिवस महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिनानिमित्त पण साजरा केला जातो। महर्षी वेदव्यासांनी 4 वेदांचे विभाजन केले, महाभारताची रचना केली, 18 पुराणांची निर्मिती केली, श्रीमद भगवद्गीतांसारखे महान ग्रंथ दिले, म्हणून त्यांना आदिगुरु असेही म्हटले जाते। गुरु म्हणजे नक्की कोण? आज अनेकांना वाटतं गुरु म्हणजे फक्त मंत्र देणारी व्यक्ती, पण गुरुचा अर्थ त्यापेक्षा पण खूप मोठा आहे। गु म्हणजे अंधकार, रु म्हणजे प्रकाश, जो आपल्या अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो तो म्हणजे गुरु। जो आपल्याला चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर आणतो तो म्हणजे गुरु। जो आपल्या जीवनातील भीती, मोह, अहंकार, अज्ञान दूर करतो तो म्हणजे गुरु। जो आपल्याला स्वतःची खरी ओळख करून देतो तोच खरा सद्गुरू। गुरु का करायचा? प्रत्येकाला वाटतं की बाबा मला गुरुची काय गरज आहे? आज प्रत्येकाकडे मोबाईल आहेत, इंटरनेट आहेत, हजारो पुस्तकं आहेत। आपल्याला जर काही वाटलं तर आपण लगेच इंटरनेटवर सर्च करतो। एखादी गोष्ट जर माहिती पाहिजे नसेल तर आता लगेच आपण जातो मोबाईलवरती, नेट बघतो आणि लगेच गुगलमध्ये टाकतो, त्याची माहिती मिळते। पण तरी पण मनाला शांतता आहे का? कारण माहिती खरी मिळते पण दिशा मिळत नाही। दिशा देणारा कोण? गुरु। रस्त्यावरून आपण चाललो, वाट चुकलो, आपण कोणाला तरी विचारतो की हा बाबा रस्ता कुठे जातो, किंवा आपल्याला ज्या ठिकाणी जायचंय आपण त्या ठिकाणचा पत्ता विचारतो आणि आपल्याला कुणी सहज सांगू शकतं। मग जन्म मृत्यूच्या या महासागरातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शक नको का? म्हणून गुरु आवश्यक आहे। गुरुचं काय महत्व आहे कळलं? बरं, गुरुचं महत्व, जगात आई जन्म देते, वडील जगण्याची कला शिकवतात, शिक्षक जे आहेत ते शिक्षण देतात, पण सद्गुरू जे आहेत ते मोक्षाचा मार्ग दाखवतात। गुरु आपल्या जीवनाला शिस्त लावतात, गुरु आपला अहंकार मोडतात, गुरु आपल्याला प्रेम शिकवतात, गुरु आपल्याकडून सेवा कशी करायची ते शिकवतात, आपण सेवा काय केली पाहिजे ते शिकवतात, गुरु आपल्याला संयम शिकवतात, गुरु भक्ती शिकवतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गुरु आपल्याला त्या परमेश्वराशी जोडतात जिथं आपल्याला जायचं आहे। मोक्षाचा मार्ग हे आपल्याला फक्त गुरु देऊ शकतात। नाथ संप्रदायामध्ये गुरुचं स्थान खूप मोठं आहे। नाथ संप्रदाय हा गुरु शिष्य परंपरेवरतीच चाललेला आहे। नाथ संप्रदायातील गुरु शिवाय कोणतीही साधना पूर्ण होत नाही। आदिनाथ भगवान शिवांकडून सुरू झालेली ही गुरु शिष्य परंपरा मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, गहिनीनाथ, कानिफनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ, नागनाथ आणि अडबंगनाथ अशा 9 नाथांनी अखंड पुढे नेली। नाथ परंपरेत गुरु म्हणजे साक्षात शिवतत्व मानलं जातं। गुरुच्या आज्ञेचं पालन करणं हीच खरी साधना। गुरुची सेवा म्हणजे नक्की काय? फक्त फुलं अर्पण केली म्हणजे सेवा होत नाही। गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरती चालणं हीच खरी सेवा। गुरूंनी दिलेला मंत्र श्रद्धेने जपणं हीच खरी मोठी सेवा। सत्य बोलणं, प्रामाणिक राहणं, दुसऱ्याला मदत नेहमीच करणं, अहंकार सोडणं,
वाईट सवयी सोडणं, हीच तर खरी गुरुदक्षिणा आहे ना. आपण गुरूंना काय द्यायचं हा आपल्याला प्रश्न पडतो, की अरे गुरुपौर्णिमा आहे, मग गुरूंना काय द्यायचं? तर गुरूंनी जे आपल्याला मंत्र दिलेले आहेत, जी खरी शिकवण दिलेली आहे, त्याचं पालन करा. म्हणजे तुमच्या गुरुला गुरुदक्षिणा मिळेल. आपण गुरुपौर्णिमेला लवकर उठतो, अंघोळ करतो, स्नान करतो, गुरुच्या प्रतिमेचं, पादुकाचं पूजन करतो. फुलं, अक्षदा, नैवेद्य सगळं अर्पण करतो. झाली आपली गुरुपौर्णिमा. पण गुरूंनी दिलेल्या गुरुमंत्राचा जप करायला पाहिजे, ध्यान करायला पाहिजे, दान धर्म करायला पाहिजे, गरजूंची मदत करायला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गुरूंच्या शिकवणीचे जे शिकवणीप्रमाणे जगण्याचा संकल्प करायचा. गुरुचे ऋण फेडता येतं का? तर नाही. आई-वडिलांचं ऋण फेडता येतं का? नाही. तसंच गुरूंचं पण ऋण फेडता येत नाही. जसं आई-वडिलांचं ऋण फेडता येत नाही, तसं गुरुचं पण ऋण फेडता येत नाही. त्यांच्या कृपेनेच आपलं जीवन बदलते. आपण किती पण सेवा केली, तरी गुरुकृपेची परतफेड होऊ शकत नाही. म्हणूनच संत काय म्हणतात? गुरुकृपा ही केवलम शिष्य परम मंगलम.